माझंही कर्तव्य आहे की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील. तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार. काल आलेला कार्यकर्ता पक्षातला आज जुन्या लोकांना मुलाखती घेत असेल तर त्या माणसाचं काय वाटलं असेल तो मुलाखत देताना. ज्यांनी पार्टीला शिव्या दिल्या, ज्यांनी आमच्या देशाचे आदरणीय पंतप्रधानांना मोदींना शिव्या दिल्या, ज्यांनी आपल्या या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना शिव्या दिला, तोच खरं पार्टीचा चांगला कार्यकर्ता. राज्यभर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि राज्यभरामध्ये अंतिम टप्प्यामध्ये तिकीट वाटप किंवा प्रभाग निश्चिती किंवा युती ह्या संदर्भातली खलबते सुरू आहेत. तशीच खलबते सोलापूर शहराच्या राजकारणात देखील आहेत. मागील अनेक दिवसापासून ह्यावर अनेक चर्चाच्या फेऱ्या होणं अपेक्षित आहे, पण अद्याप त्या फेऱ्या झालेल्या नाहीत. युतीचा प्रश्न अनोत्तरित आहे. अशा अनेक घडामोडी आणि कार्यकर्ता आणि निष्ठावंत कार्यकर्ता आणि बाहेरच्या पक्षातून आलेले काही कार्यकर्ते हा देखील वाद ऐरणीवर येण्याची शक्यता दाट आहे. ह्याच सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख. मालक नमस्कार. विषय असा की अनेक दिवसापासून म्हणजे आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि भाजपाने उमेदवार निश्चिती करणं अपेक्षित आहे. मुलाखती वगैरे झाल्या पण त्या अद्याप झाल्याचं दिसत नाही. भारतीय जनता पक्षाच्या ज्या इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरलं, नंतर मुलाखती झालं. मुलाखती घेत असताना आपण सगळे लोक तिथं हजर होतात, तुम्ही बघितलं असेल. मुलाखती कोण घ्यावं याला एक काहीतरी ठरलं असेल ना. काल आलेला कार्यकर्ता पक्षातला आज जुन्या लोकांना मुलाखती घेत असेल तर त्या माणसाचं काय वाटलं असेल तो मुलाखत देताना, ते आमच्यासमोर बोलून दाखविलं. पण तरीही आम्ही सहन केलं आणि मुलाखती झालेल्या आहेत. जेव्हा पक्षाने उमेदवारी जाहीर केली तेव्हा कामाला लावलं. एक प्रश्न असा आहे की बाबा निवडणूक प्रमुख म्हणून सचिन कल्याण शेट्टी यांची नियुक्ती केली होती, पण नंतरनी मात्र त्यांनी तो राजीनामा दिला, पदाचा पदत्याग केला. त्यानंतर मग त्या पदावर कुणाची नियुक्ती झाली वगैरे? आमदार सचिन कल्याण शेट्टी हे राजीनामा दिल्यावर पुन्हा एकदा कोणाचंच त्या पदावर नियुक्ती झालं नाही आहे आणि आत्तापर्यंत कुठलंच मीटिंग आज तगायत तर झालेलं नाही आहे. त्यामुळं आता पालकमंत्रींनी उमेदवारी ठरविणार का अशी एक आम्हाला माहिती मिळाली की पालकमंत्री सर्वे केले, त्यानुसार मग उमेदवारी ठरविणार त्यांच्या मर्जीने. एक प्रश्न असा की सोलापूर महानगरपालिकेमध्ये का पालकमंत्री हे आले होते उद्घाटनाच्या प्रसंगामध्ये, त्यावेळीच म्हणाले की 3 आमदार हे प्रमुख आहेत, शहराध्यक्ष आहेत, त्यांच्याशिवाय इतर माझं कुठलाही हस्तक्षेप असणार नाही असं त्यांनी संकेत दिले होते. नाही, मला माहीत नाही पालकमंत्री तुमच्यासमोर काय म्हणलं, पण आज आम्हाला तर असं वाटू लागलं की पालकमंत्र्याशिवाय दुसरं कोणी उमेदवारी देणार नाही. पालकमंत्री हेच प्रमुख राहतील आणि त्यांनी त्यांनी जे उमेदवारी जाहीर करेल तीच कर. रघुनाथ कुलकर्णीची कमी भासते किंवा रघुनाथ कुलकर्णी निरीक्षक म्हणून अपेक्षित आहे, निवडणूक प्रमुख अपेक्षित आहे? नाही, रघुनाथ कुलकर्णींना काढून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना केलं होतं. सचिन कल्याण शेट्टी ही राजीनामा दिला, त्यानंतर कोणी आलेच नाही ना. कोण अपेक्षित पार्टी पाठविल ते अपेक्षित असतंय, आमच्या मर्जीवर नसतंय कुठलं. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख हे आपल्या घरी आले, वाटाघाटी होण्याच्या पूर्वीच आले. काय नेमकी चर्चा झाली आणि कशावरच्या विषयावर चर्चा? आमदार सुभाष देशमुख हे आज सकाळी चहा पिण्यासाठी येणार आहेत असं निरोप आलं. मी घरी थांबलो होतो. त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर सोलापूर शहर ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी ते आले होते. काय वाटाघाटीवर काय चर्चा झाली? नाही, वाटाघाटीवर चर्चा करण्याचा आम्हाला अधिकार नाही. कोरडं चर्चा करून काय उपयोग आहे? आपल्या ज्या कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आपल्या गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षासाठी आपल्या रक्ताचं पाणी केले, त्या कार्यकर्त्याच्या संदर्भात जरूर चर्चा झाली. त्यांना काय करायचं, त्यांना कसं न्याय मिळवून देण्यासाठी ते माझ्या बरोबर चर्चा. उद्या जर का तुमचा निष्ठावंत कार्यकर्ता जर का इतर पक्षामध्ये जाऊन उमेदवारी अर्ज भरला आणि तो जर का उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरला तर त्याची भूमिका काय? नाही, साहजिकच आहे ना. माझ्याबरोबर राहिलेला, माझ्या पार्टीबरोबर राहिलेला, त्याच्यावर अन्याय होत असेल तर तो दुसऱ्या पक्षात जाऊन उभारत असेल तर मला त्याच्या विरुद्ध प्रचार करता येणार नाही.
असाही प्रश्न केला जातो की अनेक गर्दी म्हणजे सूज इतकी वाढली पक्षाची की ती निष्ठावंत कार्यकर्त्यांची म्हणजे मूळ कार्यकर्ता झाकला गेलाय, त्यांना नाही मिळेल का? पार्टीला ज्यांनी वाढविलं, मोठं केलं, पार्टीच्या सत्तेवर आणलं, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत, तो कार्यकर्ता ह्याच्या पुढं कधी दिसणार नाही असं मला वाटतं. कारण आत्ताचं या सगळ्या गोंधळामध्ये ज्यांनी पार्टीला शिव्या दिल्या, ज्यांनी आमच्या देशाच्या आदरणीय पंतप्रधानांना मोदींना शिव्या दिल्या, ज्यांनी आपल्या या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना शिव्या दिला, तोच खरं पार्टीचा चांगला कार्यकर्ता, तोच खरं पुढचा उमेदवार. म्हणजे असं म्हणायचं का की येणाऱ्या काळामध्ये देशमुख मालक हे वाटाघाटीला दिसतील? नाही, मी आमच्या घरात तर थोडं अडचण असल्यामुळे मी वाटाघाटीला गेलो नाही आणि जाणार नाही. आणि उद्या जर का युतीचा प्रश्न आला तर युतीच्या बाबतीमध्ये तुमचं मत काय? नाही, युती जिथं शक्य आहे त्यांनी करतील ना. आता त्यांनी सर्वे केले, त्यांनी सगळे उमेदवार निवडायला आले, त्यांनी आता त्याच्यावरनं काय करतील ते मी सांगितलो ना. त्यांनी जे उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याचं काम आम्ही पार्टीचे कार्यकर्ते करत राहणार. तुम्ही असं बोलालात की तुमच्या मतदारसंघाचे उमेदवार देखील ठरवण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना आहे? आमच्या मतदारसंघाच्याच बाबतीत बोलतो मी, दुसऱ्याचं कोणाचं बोलत नाही. आमच्या मतदारसंघाच्या पूर्णपणे पालकमंत्र्यांनी सर्वे केलेला आहे, त्यांच्या मर्जीनुसार उमेदवार मिळणार. नक्कीच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पालकमंत्र्यांनी एक हस्तक्षेप होणार नाही असे संकेत दिलेले असताना देखील आमदार देशमुख यांची जी काही वाक्य आहेत त्याच्यावरनं लक्षात येते की भाजपाच्या गोठ्यामध्ये काहीतरी गडबड आहे. नक्कीच, आणि येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होणं गरजेचं आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे, ह्याच भावना आमदार देशमुख यांनी व्यक्त केल्या. ब्रेड न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील.